सांगा. तर आत्ताच आपण सरांचं उपाय आणि उपासना या विषयावर खूप छान त्यांचं व्याख्यान ऐकलं. म्हणजे अ, सगळ्यात जास्त ज्या विषयाबद्दल कन्फ्युजन आहे त्याबद्दल सरांनी इतके छान स्पष्टपणे आपल्याला त्याची त्याच्या मर्यादाही समजावून सांगितल्या, त्याची उपयुक्तता समजावून सांगितली आणि त्याचे सर्व कंगोरे स्पष्ट केले. आणि मुळातच उपाय हे पत्रिकेतूनच उमलावे लागतात. कुठलीही गोष्ट वन साइज फिट्स ऑल म्हणजे तोच उपाय सगळ्यांना म्हणजे भारतातलं कुठलंही शास्त्र तुम्ही घेतलं मग ते आयुर्वेद घ्या कोणचंही घ्या अगदी व्यक्तिपरत्वे त्या गोष्टी बदलतात तसेच पत्रिकेप्रमाणे उपाय आणि पत्रिकेतूनच ते उपाय उमलावे लागतात कारण पत्रिका तुम्हाला ते उपाय सांगत असते पण त्याला मुळात पत्रिका वाचता येणं पत्रिका सोडवणं व्यवस्थित जर जमलं नाही प्रॅक्टिकली बीजगुणाचा जर आपल्याला वापरच करता आला नाही की ग्रह जरी आकाशात फिरत असले तरी घटना पृथ्वीवर घडतात आणि त्याची प्रतीकं काय आहेत मग त्याचं फळ कुठलं असतं त्याचं फूल कुठलं असतं त्याचा स्वर कुठला असतो त्याचा रंग त्याचा आकार त्याचा अंक या सर्व गोष्टी आपल्याला कळल्याच नाही तर आपण उपाय सांगू शकत नाही आपण ती घटना घडवून आणायची शक्यता आपण वाढवू शकत नाही म्हणून आधी पत्रिका व्यवस्थित वाचता येणं गरजेचं असतं मागच्या काही वर्षात सरांनी जे जे काही कोर्सेस घेतले ऑनलाईन घेतले मला वाटतं कोविड नंतर प्रामुख्याने सरांनी सर्व क्लासेस ऑनलाईनच काढले आता बरीच लोक सरांना फोन करतात आणि विचारतात की आम्हालाही शिकायचं आहे आणि काय काय आहे ते सांगा तर खूप अवघड जातं प्रत्येक वेळी फोनवर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं आणि काही गोष्टी सांगायच्या राहूनही जातात कारण किती वेळ असतो बोलताना तेही आपल्याला माहिती नसतं म्हणून एक वेबसाईट सरांनी तयार केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर सरांनी आतापर्यंत जे जे काही कोर्सेस घेतलेले आहेत जे कोर्सेस आता पुन्हा कधीही घेतले जाणार नाही आहेत कारण तेच विषय पुन्हा पुन्हा शिकवून फारसा काही फायदा होत नाही तर त्याचं फक्त एक छोटंसं प्रेझेंटेशन मी तुम्हाला देतो जेणेकरून सर जे सांगतात ते नॉलेज कोणत्या कोणत्या कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं अर्थात तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ऑलरेडी ते कोर्सेस केलेले आहेत ते कोर्सेस काही जणांनी आता रिसेंटली विकतही घेतलेले आहेत सरांकडून तर फक्त त्याचं सर्वांनाच एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन द्यावं म्हणून ती वेबसाईट मी तुम्हाला एकदा दाखवतो जेणेकरून ज्यांना इंटरेस्ट असेल ते सरांशी किंवा माझ्याशी संपर्कात येऊ शकतात त्या बाबतीमध्ये तर astrovidya.co.in ही ती वेबसाईट आहे तर मी स्क्रीन शेअर करतोय अर्थात स्वागताचं पेज आहे त्याच्यावर त्याची काही ठळक वैशिष्ट्ये आपण काय पद्धतीने शिकवतो सरांचं प्रास्ताविक आहे की बीजगुण पद्धत म्हणजे काय अभ्यासक्रमाच्या सेक्शनमध्ये तुम्ही गेला तर ई क्लासेस म्हणजे जे आत्तापर्यंत क्लासेस घेतले गेलेले आहेत ते मूलभूत ज्योतिष असेल प्रगत ज्योतिष किंवा ज्योतिष तर्क कसा चालवणे अतिप्रगत आरोग्य जातक जो मी मागच्या वर्षी घेतलेला एक कोर्स होता ज्यात अॅनाटॉमी फिजिओलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी हे एकत्रितपणे सोप्या भाषेत शिकवले गेले होते रंगसावल्या हा उपायांवरचा क्लास असेल अर्थचक्र जो नोकरी व्यवसायावर फोकस्ड आहे सप्तपदी हा गुणमेलन ते मनोमेलन हे कसं करायचं फक्त गुणमेलन करून मागत नाही त्याच्यावरचा एक वेगळी त्याची एक कार्यशाळा घेतली होती गतजन्म कुंडली कित्येक वेळा कर्मदोष आपल्याला सापडत नाही आपल्या कर्मकुंडलीमध्ये आणि मग त्याचे धागेदोरे मागच्या जन्मीच्या कुंडलीमध्ये कसे ओळखायचे त्याच्या संबंधीचा कोर्स आणि आणखीनही काही कोर्सेस आहेत अर्थात ही वेबसाईट अंडर डेव्हलपमेंट आहे परंतु या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला साधारण माहिती मिळू शकेल की आतापर्यंत काय काय कोर्सेस मागच्या 3-4 वर्षात झालेले आहेत हे काही एका वर्षात झालेलं काम नाहीये 3-4 वर्षात हे सर्व कोर्सेस झालेले आहेत आणि पुन्हा ते कोर्सेस तेच ते घेणं हे काही आता आता जग बदललंय टेक्नॉलॉजी सर्वांनीच अडॉप्ट केली आहे ज्योतिषांनाही ती अडॉप्ट करावीच लागेल त्याला काही पर्याय नाहीये त्याच्यामुळे ज्यांना ज्योतिष प्रॅक्टिकली शिकायचंय तुम्हाला त्याचे उपाय पाहिजे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात वापरायचे दुसऱ्यांना सांगायचे त्यांनी योग्य पद्धतीने ते त्यांना शिकता यावं आणि त्याची माहिती सर्वांना कलेक्टिव्हली मिळावी म्हणून ही वेबसाईट तयार केलेली आहे तुम्ही ती जरूर पहा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना फोन करू शकता तुम्ही मला फोन करू शकता त्याच्यात संपर्काच्या सेक्शनमध्ये आमच्या दोघांचेही नंबर तिथे आम्ही दिलेले आहेत तर तुम्ही अधिक माहिती आम्हाला फोन करून घेऊ शकता अर्थात ही वेबसाईट कायम त्यात बदल होत राहतात थोडेसे ॲडिशनल काही गोष्टी येत राहतील प्रत्येक क्लासमध्ये किती किती लेक्चर्स आम्ही घेतलेले आहेत
त्याची काही झलकही आता काही दिवसांनी तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. आणि जे नवीन अभ्यास वर्ग आहेत जे अजून झालेले नाही आहेत, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथेच अभ्यासक्रमाच्या सेक्शनमध्ये दिसतील. नवीन अभ्यास वर्ग जे 2024 मध्ये, जसं पहिला क्लास 15 ते 17 फेब्रुवारी, अतिप्रगत म्हणजे मेल इन्फर्टिलिटी हा जो सध्याचा खूप मोठा इश्यू आहे, त्याच्यावरचा हा जो क्लास आहे तो 15 ते 17 फेब्रुवारी आहे. म्हणजे अर्थात ते कॅलेंडर असेल, इथे प्रत्येक क्लास जो 2024 मध्ये आम्ही घेऊ, जो आतापर्यंत कधीही घेतला नाहीये, त्याचे इथे अपडेट्स तुम्हाला दिसत राहतील. तेव्हा तुम्ही या वेबसाईटवर येत राहाल तर तुम्हाला नवीन येणाऱ्या क्लासची माहिती सुद्धा मिळेल. आणि त्यासंबंधी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन सरांशी संपर्कात येऊन करू शकता. तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं की हा हा खूप मोठा खजिना आहे. म्हणजे वैयक्तिक मी तर हे सर्व क्लासेस केलेलेच आहेत सरांचे, आणि खूप जणांनी केलेले आहेत. आता आज या व्याख्यानात असलेल्या सुद्धा खूप जणांनी ते केलेले आहेत. जे आतापर्यंत सरांच्या संपर्कात आलेले नाहीयेत, त्यांनी सरांच्या संपर्कात येऊन हे जे एकत्रीकरण केलेलं आहे सगळ्या नॉलेज बेसचं, त्याचा फायदा तुम्ही घ्या. आणि तेव्हा तुम्हाला सरांची ही लेक्चर्स अजून जास्त छान कळायला लागतील, अजून जास्त कनेक्ट होतील. कारण ज्या पद्धतीने पत्रिका वाचायला सर शिकवतात, अ, ते एकदा कळलं की सरांनी क्वांटम फिजिक्सचे जे रेफरन्सेस दिलेले आहेत, क्वांटम इंटरॅक्शनचे जे सर इंटरॅक्शनच्या बद्दल जे सर बोलतात, ते म्हणजे नेमकं काय, हे तुम्ही पत्रिका वाचायला बीजगुण पद्धतीनुसार शिकाल, तेव्हा ते तुम्हाला जास्त छान पद्धतीने कळेल. सर तुम्हाला काही याच्यावर भाष्य करायचं असेल. एक हे सगळे जे कोर्सेस आहेत त्याच्या क्लिप्स आणि पीडीएफ अर्थातच रेडीली अवेलेबल आहेत. तुम्ही त्या घेऊ शकता. एक असं लक्षात ठेवा की वर्षानुवर्ष ते तुम्ही जे शिकता ना त्याच्यामध्ये बघा की निर्णयाचं स्थान, निर्णय चुकण्याचं स्थान, जन्माची कुंडली, त्याचे कर्मावर होणारे परिणाम. तर कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य असं म्हटल्यावर गतजन्म कुंडली मला आलीच पाहिजे म्हणतात, कारण संचित दोष आहे तो मला या कुंडलीत, की ज्या कुंडलीला आम्ही कर्मकुंडली म्हणतो आत्ताच्या कुंडलीला, तर लग्न कुंडली कर्मकुंडली ती दाखवतच नाही तुम्हाला की असं का झालं. तर त्या त्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक कळतं की संचित दोष शोधायचे कसे आणि त्याच्यावर उपाय कसे करायचे. कारण बॅकग्राऊंड क्लिअर केला तरच आत्ताचे उपाय लागू पडतात काही केसमध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी ज्या व्यवहारात उपयुक्त आहेत त्या व्यावहारिक पातळीवरच शिकाव्या लागतात. तुम्हाला नुसतं ग्रह तात्विक असं ज्याला म्हणतो की बुध म्हणजे असं नाही नाही, बुधाची वस्तू दाखव ना. आता मी जर तुम्हाला नुसता हा काचेचा ग्लास दाखवला तर मी तुम्हाला सांगू शकतो की हा काचेच्या ग्लासमध्ये कुठल्या ग्रहाचे प्रभाव आहेत. त्यात पाणी असेल तर काय झालं, त्यात लिंबू पिळलं तर काय झालं, त्यात मीठ घातलं तर काय झालं. का तर ह्या वस्तूंमध्ये तुम्हाला ते शास्त्र लपलाय. तुमच्यावर शनी नाही परिणाम करणार, तुमच्यावर ती प्रतीक आहेत ती तुमच्या बाजूला असतात ती परिणाम करतात. आणि त्यांच्याशी तुम्ही आयदर रेझोनंट होता किंवा रेझोनंट होत नाही. म्हणजे तुमचं काम होतं किंवा तुमचं काम होत नाही. तुमचे निर्णय बरोबर येतात किंवा तुमचे निर्णय चुकतात. हा, तर याचा अर्थ कम्प्लीट पॅकेज, कर्माचं कम्प्लीट पॅकेज या तुम्हाला रेडीली अवेलेबल आहे गंमत म्हणजे. त्यामुळे त्याचा तुम्ही सर्वांनीच लाभ घ्यावा. त्या साईटवर वारंवार यावं, त्याचं वाचन करावं, अभ्यास करावा की काय म्हटलंय ज्योतिष तर्कमध्ये ते वाचायला काही हरकत नाही ना. तर विनामूल्य त्या साईटवर तुम्ही या, इतरांना घेऊन या, ती माहिती मिळवा. आणि ते काहीतरी साचेबंद तेच शिकण्यापेक्षा तुम्ही अद्भुत काहीतरी व्यावहारिक वास्तवाला धरून प्रचिती देणार असं शिकायला सुरुवात करा. कमीत कमी तशी जिज्ञासा दाखवा अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करेन. ठीक आहे. तर आपण, मला वाटतं म्हणजे जे आपण इथे आपण दुसरा पार्टही थांबूया. आणि तर इथे आम्ही थांबतोय आणि तुमच्या प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ देतोय आता आम्ही, एक 10 मिनिटं.